पाहू शकता दिव्यांग सहाय्यक पोर्टल यावरती आपण जर नोंदणी केली नाही तर जसं की 30 एप्रिल 2026 पर्यंत आपल्याला नोंदणी करणं अनिवार्य होतं सर्व दिव्यांगांसाठी निराधारांसाठी दिव्यांग सहाय्यक पोर्टल तुम्ही बघू शकता इथं आता नोंदणीचं उद्याचीच जसं की तारीख असणार आहे 30 एप्रिल किंवा आजची 30 एप्रिल मग आता आपल्याला नोंदणी जर केली नाही तर आपल्या इथं लाभ बंद होणार आहे काय तर तुम्ही इथं बघू शकता लाईव्ह अपडेट म्हणून इथं ऑप्शन आहे तर तुम्ही बघू शकता इथं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे आता तुम्ही सर्व काही माहिती बघू शकता नागरिक नोंदणीसाठी कोणती अंतिम तारीख हे लागू नाही नागरिक कोणत्याही वेळी नोंदणी करू शकतात म्हणजे तुमच्यासाठी 30 एप्रिलच इथं नोंदणी करण्याची तारीख नसणार आहे कारण की तुम्ही कोणत्याही वेळी नोंदणी करू शकता असं सरकारने सांगितलेलं आहे तुम्ही डायरेक्ट इथं बघू शकता पॉपअप म्हणजे आपल्याला जीआर वरती पुरतं इथं राहून नाही म्हणजेच बघू शकता जीआर वरती जे माहिती आहे त्या माहितीवरती आपण निर्भर राहू नये अशासाठी सरकारने इथं पॉपअप इथं आपल्याला दाखवलेला आहे म्हणजे सर्व निराधार कोणत्याही वेळी तिथं अपडेट म्हणजे त्याची नोंदणी करू शकते म्हणजे त्यांना नोंदणी करण्यासाठी कोणती तारीख सरकारने ठरवलेली नाही की या तारखेलाच तुम्हाला नोंदणी करायची आहे किंवा या तारखेपर्यंतच तुम्हाला नोंदणी करायची आहे असं सरकारने कोणती तारीख ठरवलेली नाही तुम्ही इथं बघू शकता विश्वास बसत नसेल तर क्रोम वरती यायचं आहे तुम्हाला तिथं सर्च करायचं दिव्यांग सहाय्यक पोर्टल इथं तुम्ही स्पष्टपणे बघू शकता पॉपअप इथं नागरिक नोंदणीसाठी कोणती अंतिम तारीख लागू नये नागरिक कोणत्याही वेळी नोंदणी करू शकतात अशा पद्धतीने तिथं पॉपअप आणि अशा पद्धतीचा मेसेज सर्व दिव्यांगांसाठी आहे म्हणजे खुशखबर असणार आहे तुम्हाला नोंदणी करण्यासाठी कोणती तारीख किंवा कुठली मुदतवाढ सरकारने दिली नाही आणि खास करून कोणती लास्ट डेट इथं सरकारने ठेवलेली नाही बाकी अशा पद्धतीची माहिती आहे असेच तुम्हाला कामाचे व्हिडिओ जर का डेली पाहायचे असेल आणि सर्व अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा तर मित्रांनो चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये